नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची आपली रेसिपी जी आहे ती एकदम युनिक आहे. मला सांगता येणार नाही तुम्ही ही खाल्ली आहे की नाही, पण जर तुम्ही ही भाजी खाल्ली असेल ना तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमचं पण असं होतं का नेहमी की आपण आळूची पानं तर आणतो, पण त्याच्या दांड्या ज्या आहेत ना तर आपण पानं घेतल्यानंतर ह्या दांड्या ज्या आहेत त्या फेकून देतो. पण हा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला ना आणि ही रेसिपी तुम्ही जर एकदा ट्राय केली तर तुम्ही ह्या आळूच्या पानांच्या ज्या दांड्या आहेत ना त्या अजिबात फेकून देणार नाही. ही स्पेशल रेसिपी जी आहे ती मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे. माझी आजी आवर्जून ही भाजी बनवायची आणि मग त्यामुळं मी पाहिल्यानंतर मी पण ही भाजी बनवायला शिकले. ह्या दांड्यांना जे आहे ना अशी पातळ साल असते, तर ती साल काढून घ्यायची आणि असे आपण गवारीच्या शेंगांचे जसे तुकडे करतो ना तर तसे तुकडे ह्या दांड्यांचे करून घ्यायचे. तर आता आपण ह्या अशा प्रकारे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि ह्या दांड्यांचे तुकडे करून घेतलेले आहेत छोटे छोटे. तर आता आपण एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि लसूणची पेस्ट पण बनवून घेतलेली आहे. खूप कमी वेळेमध्ये बनते पण चवीला म्हणाल तर अप्रतिम लागते. तर आता आपण कढई ठेवलेली आहे फोडणीसाठी. नंतर तेल घातलेलं आहे, मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि आता आपण हा कट करून घेतलेला कांदा घालणार आहोत फोडणीमध्ये. तर ह्या भाजीसाठी स्पेशल करून हरभऱ्याची डाळ जी आहे ना तर अर्धा तास भिजवलेली असेल तर आणखीन चवीला उत्तम लागते ही भाजी. आता आपण ह्या दांड्या ज्या आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपण ह्या लोखंडी तव्यावर भाजून घेणार आहेत. आता आपली फोडणी पण तयार होत आहे आणि आपण ह्या दांड्या ज्या आहेत त्या भाजून पण घेत आहे. तर 2 ते 3 मिनटामध्ये ह्या व्यवस्थित भाजतात. तर आपण एका साईडला हरभऱ्याची डाळ माझ्याकडे तर सध्या संपलेली होती त्यामुळे मी तुरीची डाळ घातलेली आहे. तुम्ही तुमच्याकडे जर हरभऱ्याची डाळ उपलब्ध असेल तर आवर्जून हरभऱ्याची डाळ घालायची ह्या भाजीमध्ये. तर 2-3 चमचे डाळ आपण भिजत घातलेली आहे. आता आपल्या ह्या दांड्यासुद्धा भाजून झालेल्या आहेत, फोडणीसुद्धा आपली होत आहे. आपण लसणची पेस्टसुद्धा घातलेली आहे. नंतर घातलेला आहे मसाला, हळद आणि थोडंसं मीठ घातलेलं आहे. नंतर आपण ह्या दांड्या परत धुवून फोडणीमध्ये घातलेल्या आहेत आणि ही डाळ जी आहे ती तुरीची घातलेली आहे. तुमच्याकडे आवर्जून हरभऱ्याची असेल तर नक्कीच हरभऱ्याची डाळ घाला. त्या अशा काही भाज्या असतात ना तर त्या आपण सहसा निग्लेक्ट करतो आणि त्यांचा आहारामध्ये सहसा समावेश करत नाही. आता आपण थोडंसं शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे 1-2 चमचे. झाल्यात आपण 3 ते 4 चमचे थोडंसं पाणी घालू आणि ही भाजी शिजत घालू. खूप पटकन शिजते, डाळ भिजत घातल्यामुळं पटकन शिजते. एकदम 5 ते 7 मिनिटांमध्ये आपली भाजी शिजून तयार झाली. तर आता आपली भाजी तयार झाली आपण काढून घेऊया. तर वरतून कोथिंबीर घालूया थोडीशी. पण अशा भाज्यांचे जे फायदे आहेत तर ते शरीराला खूप मोठ्या प्रमाणात असतात आणि आपल्याला ते माहीतसुद्धा नसतात. पण ज्या आपल्या आजीच्या काळामध्ये भाज्या खाल्ल्या जायच्या ना तर त्या भाज्या आपण आत्तासुद्धा आहारामध्ये नक्की समावेश केला पाहिजे. रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका आणि चॅनलला आणखीनही तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया आपण आता अशाच नेक्स्ट रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.